सासरकडच्यांना सांगितलं तर माहेरकडच्यांचा अपमान होईल, नवऱ्याला सांगावं तर नवरा काहीतरी नावं ठेवेल, म्हणून तिने ते सर्व दुःख मनामध्ये साठवून ठेवलं आणि एका कागदावरती उतरवलं. त्या कागदावरती अशा पद्धतीने उतरवल्याने सांगू लागली, बोलू लागली, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, सांगणार रे दादा तुला कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ. दादा नको मला घरदार, नको जमिनीची वाटणी, नको मला घरदार, नको जमिनीची वाटणी, सुखानं खाईल तुझ्या घरची भाकरी आणि चटणी. दादा साडी नको घेऊ, पण 2 घास घाल ना जेव, सांगणार रे दादा तुला कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ. दादा 6 महिने झालं तुझ्या दाजीचं काम गेलेलं आहे, 6 महिने झालं तुझ्या दाजीचं काम गेलेलं आहे. मी दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करते रे, आणि हातावरचे फोड पाहिले की फार आठवण येते. आठवते दादा मी लहान असताना तू मला काही काम करून दिलं नाही, पण सांग ना रे दादा तुला कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ. दादा आई बाबा